इतका छान असा क्रिस्पी असतो हा, बहुत ही बढ़िया। नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। अन्नपूर्णा नावाचं एक पुस्तक बरंच जुनं पुस्तक आहे आणि त्याच्यातून एक पदार्थ मला मिळाला की जळगावी उडदाचे वडे, उडीदाचे वडे, जळगावी उडीदाचे वडे। म्हणजे ते साधारण आपला खानदेशाचा जो भाग असतो त्यातले कित्येक पदार्थ असे आहेत की ते अजून आपल्याला म्हणजे बाहेर आलेले नाही, पण ते इतके स्वादिष्ट आणि खमंग आणि रुचकर असतात की याला तोड नाही। तर आता ते वडे करायचा असा विचार आहे माझा। तुम्हाला बघायचे आहेत का? सांगा ना मग। चला सुरुवात करू। मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आता ही भिजवलेली उडदाची डाळ पहिले आपल्याला कमीत कमी पाण्यात वाटून घ्यायची आहे। एवढी ही घट्ट असावी। आता यामध्ये एक वेगळ्या कॉम्बिनेशनचे मसाले आपल्याला घालायचे। हे धने अख्खे, जिरे, त्यानंतर आलं, सोललेला लसूण, हिरवी मिरची, हे छान आपण जाडसर कुटून घेऊ। त्यामध्ये हा जाडसर कुटलेला मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, यानंतर आपल्याला घालायचं आहे मीठ, खाण्याचा सोडा। आता सोड्याबद्दल तुम्हाला दोन गोष्टी सांगतो। आता पारंपरिक पदार्थ आणि त्याच्यामध्ये सोडा तुम्ही घालताय, मग तेव्हा सोडा होता का वगैरे असे बरेच प्रश्न येतात। पण 1767 साली, म्हणजे मी तुम्हाला माहिती सांगतो की 1767 साली पहिल्यांदा सोडा वॉटर हे बाजारात आलं। बाजारात म्हणजे त्याचं इन्व्हेन्शन तयार झालं, एक शोध लागला आणि हा शोध लावला जोसेफ प्रियस्ली यांनी। त्यानंतर मग पुढे कालांतराने त्याचं पावडर फॉर्ममध्ये रूपांतर झालं आणि तो काळ उजळायला जवळपास 1790 हा काळ आहे। म्हणजे एवढे वर्ष लागले आणि नंतर मग पावडर फॉर्ममध्ये हा सोडा बाजारात मिळू लागला। आणि दही, आता सोडा कित्येक वेळा असतो गेला म्हणजे काम करत नाही, तर काय करायचं, आंबट दही सोड्यावर घालायचं। सोडा आणि आंबट एकत्र आलं की गॅस फॉर्मेशन होतं। आपण यात दही घालू। आता याला छान मी फेटून घेतो। आणि तळण्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे संपूर्ण दिवाळीमध्ये ज्यांनी एक वेगळी उंची गाठली ती म्हणजे फ्राय पावडर, की दिवाळीच्या फराळा पाठोपाठ फ्राय पावडरनी सुद्धा तेवढाच धुमाकूळ घातला होता बाजारामध्ये। कित्येक लोकांनी, म्हणजे शेवटी आता फ्राय पावडर आमच्याकडली संपली, कित्येक लोकांची संपली 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 असा होता। आणि ती फ्राय पावडर आपल्याला वापरायची आहे तळण्यापूर्वी। तेल हलकं होतं, हलकं झाल्यानंतर कमीत कमी तेल घेऊन तो पदार्थ बाहेर येतो। एवढा सिंपल फंडा आहे। फ्राय पावडर अशी टाकून नंतर त्याला एकदा हलवून घ्यायचं आणि वडे थापण्यापूर्वी हात ओला करून घ्यायचा, पाणी शिंपडून घ्यायचं आणि नंतर हे मिश्रण असं यावर घालून जेवढं छान पातळ करता येईल तेवढं पातळ करायचं। छान असा मंद आचेवर तळून घ्यायचा याला।
असा छान खमंग वडा तळून घ्यायचा आणि तळताना कधी-कधी काय होतं, की तुमची डाळ जर जास्त वेळ भिजली असेल, त्यात तुम्ही पुन्हा दही घालता, सोडा घालता, तर याच्यामुळे ते ओव्हर फर्मेंटेशन होऊन वडे पसरतात. मग अशा वेळी तुम्ही थोडासा त्याच्यामध्ये रवा मिसळला तरी चालेल. पण ते असं झालं तर. डाळ फर्मेंट झाली आणि सोडा इनो घातलं किंवा सोडा दही घातलं, तर मग हे होतं. तर ही चूक टाळा. आणि मी हे कॉटनवर टाकतो आहे, कारण एक्सेस तेल असेल ते कॉटन सोक करून घेईल. होतं काय, आजकाल आपण टिश्यू वापरतो सर्रास, पण टिश्यूमध्ये पूर्णपणे कागद नसतो. त्याच्यामध्ये थोडंसं प्लास्टिक असतं आणि ते जळतं मग. हे लक्षात घ्या. म्हणून कॉटन बेस्ट. आणि आपण पानावरचा वडा पाहिला. आता हातावरचा. हातावरचाही सोपा आहे. हात ओला करायचा. जेवढा मोठा वडा पाहिजे तेवढं पीठ घ्यायचं. त्याला पहिलेच गोल शेप द्यायचा. नाहीतर काय होतं, की पहिलेपासूनच जर शेप तुमचा बरोबर नसेल, तर वडा पण फायनल प्रॉडक्ट बरोबर येणार नाही. इतका छान असा क्रिस्पी असतो हा. बहुत ही बढ़िया. एक सुंदर खानदेशी प्रकार म्हणजे मधला वेळ, म्हणजे चहाच्या वेळी पुढे मागे कोणी आलं 4-4:30 वाजता, तर त्यासाठी अतिशय अप्रतिम प्रकार बनवाल ना, आणि बनवल्यानंतर इतरांबरोबर वाटून खा. त्याच्यात जास्त मजा असते. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार.